नमस्कार भावांनो, मी नामदेव मुळे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की रब्बी पिकांची नोंद म्हणजे पीक पेरा कसा करायचा। तर आपण आपली पिके पीक पाहणीच्या माध्यमातून करणार आहोत। मित्रांनो, लक्षात घ्या की पीक पेरा हा नुकसान भरपाई आणि पीक विमासाठी खूप महत्त्वाचा आहे। तर सर्वात आधी पीक पाहणीचे ॲप डाउनलोड करायचे आहे, त्याची लिंक कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे। तर ॲप उघडून घ्या। त्यानंतर स्क्रोल करून महसूल विभाग निवडा। शेतकरी म्हणून लॉग इन करा। जर पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर नवीन खाते नोंदणी करा। जर आधीच खाते असेल तर खातेदाराचे नाव व संकेतांक टाकून नेक्स्ट करा। जर संकेतांक विसरला असेल, संकेतांक विसरलात वर क्लिक करून माहित करा। पीक माहिती नोंदवा वर क्लिक करा। खरीप पीक पेरा पाहण्यासाठी पिकांची माहिती पहा वर क्लिक करा। आता जर तुम्हाला खरीप पिकांची माहिती बघायची असेल तर ती येथे पाहू शकता। त्यानंतर पीक पेरणी माहिती भरा येथे क्लिक करा। त्यानंतर खाते क्रमांक व भूमापन क्रमांक टाकून हंगाम निवडा व पिकाचा वेग खरीप व प्रकार निवडा। पिकाचा प्रकार जर एक पीक लागवड केले असेल तर निर्भळ पीक निवडा व जर एक प्लॉटमध्ये जर जवळजवळच दोन पीक घेतली असेल तर बहुपीक प्रकार निवडा। त्यानंतर ज्या पिकाची लागवड असेल ते पीक निवडा। त्यानंतर क्षेत्र टाकून सिंचन साधने निवडून त्याचा प्रकार निवडून घ्या आणि लागवडीची दिनांक टाका व पुढे जा। त्यानंतर पिकाजवळ जाऊन फोटो क्लिक करा। फोटो एक किंवा दोन अपलोड करू शकता। आता माहिती पुष्टी करीन खालील बॉक्समध्ये क्लिक करून पुढे जा। तुमची माहिती यशस्वीरित्या जतन केली जाईल। आता तुम्ही माहिती तपासू शकतो। जाण्याआधी चॅनल सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।